हा, रेडी. रेडी. तर प्रेक्षकांना ओके. आमच्यावर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार की तुम्ही आमची मालिका सतत न चुकता बघताय. त्यासाठी खरंच खूप मनापासून तुमचे आभार मानतेय. तशीच तुम्ही महासंगम सुद्धा बघायला विसरू नका, कारण आमचा महासंगम ऑलरेडी सुरू आहे, टेलिकास्ट होतोय. आम्हाला कोणालाच माहित नाहीये काय चाललंय पुढे, काय होणार आहे. आदित्य सर जेलमध्ये होते, ते आता बाहेर आले, तर सारंग सरांना कस्टडी केली आहे. तर आता ते सुटणार आहे का नाही सुटणार, बरं सुटले तर कुठल्या पद्धतीने सुटणार, त्यांना कोण सोडवणार, ही सगळी खूप गंमत आहे. एक महान कलाकारांसोबत आम्हाला काम करायला मिळतंय, तेही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, काय घडणार आहे, काय इंटरेस्ट, काय ट्विस्ट असणार आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा महासंगम अजिबात चुकवू नका. प्लीज प्लीज प्लीज. पारू आणि सावळ्याची जणू सावली हा महासंगम तुम्ही प्लीज बघा. आणि महासंगम संपल्या लगेच ताबडतोब दिवाळी धावत येते आपल्या मागे मागे. तर दिवाळीची मज्जा करा. दिवाळीमध्ये फटाके फोडू नका, प्राण्यांना त्रास देऊ नका, पोल्युशन करू नका. ज्या पद्धतीने शांत सात्विक पद्धतीने तुम्हाला जर दिवाळी सेलिब्रेट करता येत असेल तर प्लीज 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 करा. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम हेच आहे, त्यामुळे मी काकुळतीला येऊन सगळ्यांना विनंती करते की प्राण्यांना त्रास होणार नाही अशी दिवाळी तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट करा. आणि खूप फराळ खा, खूप मज्जा करा. आणि दिवाळी करता करता आमची मालिकाही बघायला विसरू नका. तर पारू आणि सावली यांचा महासंगम, आणि महासंगम संपल्यानंतर फक्त पारू आणि फक्त सावली याही मालिका बघा. आणि तुमचं प्रेम सतत आमच्या सोबत राहू द्या. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी.